नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मनात एकच प्रश्न मोठंसं असं घर करून आहे, तो म्हणजे सरकार कर्जमाफी करणार का करणार नाही? सरकारचा जो काही सहकार विभाग आहे, तर सहकार विभागाचा तो जी.आर. आला आणि सगळ्या शेतकरी बांधवांची झोप उडाली की पुनर्गठन की कर्जमाफी, नक्की काय चाललेलं आहे? कर्जमाफी होणार का नुसतंच थापा मारणं सुरू आहे, वेळ धकवून नेणं सुरू आहे? जर तुम्हालाही हे प्रश्न पडलेले असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी आता यावरती फायनल शब्द दिलेला आहे। काय आहे ती बातमी? बातमी आनंदाची आहे का चिंतेची? कर्जमाफी होणार की नाही होणार, तर नेमक्या काय अटी असणार, त्या अटींमध्ये तुम्ही बसणार का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सहकार विभागाने एक जी.आर. काढलेला होता। त्यात अल्प मुदतीच्या पीक कर्जाचे मध्यम आणि दीर्घ मुदतीत पुनर्गठन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। तसेच जून 2026 पर्यंत जी काही कर्ज वसुली आहे तर ते थांबवण्याचे आदेश बँकांना देण्यात आलेले होते। या आदेशानंतर असा गैरसमज पसरलेला होता, असा एक संभ्रम निर्माण झालेला होता की सरकार आता कर्जमाफी न करता फक्त वेळ मारून नेतंय का, असा एक सवाल त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागलेला होता। शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि भीतीची निर्मिती झालेली होती। पण घाबरून जायची गरज नाहीये, घाबरण्याचं कुठलंही कारण नाहीये, कारण सत्य परिस्थिती आता समोर आलेली आहे। मुंबईत सकाळ माध्यम समूहाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी विशेष मुलाखत घेण्यात आलेली होती। जेव्हा त्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, त्यावर मुख्यमंत्री महोदयांनी उत्तर दिलं, जे की खूप महत्त्वाचं आहे। ते म्हणाले, आम्ही शब्द दिलेला आहे आणि कर्जमाफी होणारच। मित्रांनो, सरकार जून 2026 पर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहे। त्यामुळे जो संभ्रम निर्माण झालेला होता तो आता पूर्णपणे दूर व्हायला हरकत नाहीये। पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची, ही कर्जमाफी सरसकट नसून काही अटी आणि शर्तींच्या आधारित असणार आहे। यासाठी सरकारने एक विशेष समिती नेमलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की 2017 आणि 19 मध्ये झालेल्या कर्जमाफीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे। दुर्दैवाने कर्जमाफी होऊनही 2-3 वर्षात शेतकरी बांधवांना पुन्हा कर्जमाफी खाईत जाते किंवा कर्जमाफीच्या खाईत जातोय, हे चक्र कुठेतरी थांबायला हवी, ही परिस्थिती कुठेतरी थांबायला हवी। महत्त्वाचे अपडेट हे आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करेल। या अहवालात ठरवले जाईल की कोणते शेतकरी पात्र असतील, कर्जमाफीचा फायदा फक्त बँकांनाच न होता थेटकरी बांधवाला नेमकं कसा होईल आणि शेतकऱ्याला कायमस्वरूपी कर्जमुक्तीतून कसं बाहेर काढता येईल किंवा कर्जाच्या सावटातून बाहेर कसं काढता येईल, या गोष्टी त्या अहवालामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात सांगितल्या जाणार आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर एप्रिलमध्ये अहवाल येईल आणि त्यानंतर चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे। पण एक नक्की, सरकार कर्जमाफीच्या निर्णयावरती ठाम आहे, त्यामुळे थकीत कर्जाच्या टेन्शनमध्ये तुम्ही आता थोडासा श्वास घेऊ शकता। तर मित्रांनो, ही होती कर्जमाफी संदर्भातली अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी। आता एप्रिलमध्ये नेमक्या काय अटी येतात हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे या समितीचा अहवाल येता सर्वात आधी माहिती मिळण्यासाठी आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत भेटत राहील। ही माहिती तुमच्या इतरही शेतकरी बांधवांना, मित्रांना शेअर करायला विसरू नका। भेटूयात लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।